तर नमस्कार मित्रांनो, आताच आपण जोडपत्र ब आपण आपल्याला माहिती सांगितली। आता जोडपत्र क आहे। याच्यामध्ये नियम 5.2 पहा आणि उजव्या बाजूला 20 रुपयाचा न्यायालयीन फी मुद्रांक फी जो कोर्ट फी स्टॅम्प असतो तो जोडायचा असतो। मागच्या याच्यात पण 20, याच्यामध्ये पण 20। आता बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 याच्या कलम 19 म्हणजे 19(3) आहे। याच्यामध्ये खालील अपीलनुसार खाली प्रेषक आहे, तिथं ऑब्वियसली आपण आपलं स्वतःचं नाव, जे अर्ज करणार अर्जदाराचे नाव, अपीलकाराचे नाव लिहायचं असतं आणि प्रति म्हणजे हे दुसरं अपील आहे, माननीय मुख्य माहिती आयुक्तांना केलेलं अपील आहे। त्याच्यामध्ये संबंधित ज्या विभागात ते येत असतील त्या विभागातील त्यांना पाठवायचं असते। जसं आता मुंबईला जर करायचं माननीय मुख्य माहिती आयुक्त बृहन्मुंबई असं लिहायचं असते आणि त्याचा पत्ता लिहायचा असतो जे काय ते। त्याच्यानंतर आलो आपण अपीलकार, ते त्याच्यासारखंच आहे, थोडा फरक आहे। बाकी बरंच आता अपीलकाराचं नाव मागच्या याच्यात अपीलकाराचे संपूर्ण नाव, खाली पत्ता आणि राज्य जन माहिती अधिकाऱ्याचा तपशील म्हणजे त्यांचा पत्ता। आणि यानंतर एक टप्पा याच्यात आहे की पहिल्या अपील अधिकाऱ्याचा तपशील आहे, म्हणजे कारण तिथं सुद्धा आपल्याला समाधानकारक माहिती मिळाली नाही म्हणून आपल्याला द्वितीय अपील करावं लागतं माननीय माहिती आयुक्ताकडे, असं आहे। आणि ज्या आदेशाविरुद्ध अपील केले आहे तो आदेश मिळाल्याचा दिनांक म्हणजे ब प्रमाणेच आहे। तो आदेश जर काढला असेल तर त्याचा दिनांक लिहायचा असतो। आणि त्याच्यानंतर क्रमांकाचा अपील दाखल करण्याचा अंतिम दिनांक ते जसं सांगतं तिथून त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, कशा पद्धतीची दिली आहे त्याच्यामध्ये ते नमूद करतात की इतक्या कालावधीत आपण हा अर्ज करावा। आणि खाली अजून अपीलाची कारणे म्हणजे अर्थातच की आपल्याला जर समाधानकारक माहिती मिळाली नाही तरच आपण माननीय माहिती आयुक्ताकडे आपण अपील करत असतो। तसंच लिहायचं मग की समाधानकारक माहिती मिळाली नाही किंवा माहिती मिळाली नाही असं वगैरे लिहायचं। याच्यानंतर क्रमांक 8 आहे माहितीचा तपशील, मागच्यासारखंच आहे। हवे असलेल्या माहितीचे स्वरूप आणि विषय हे थोडक्यात लिहायचं असते, म्हणजे आपण जे पहिल्या क्रमांकामध्ये लिहितो तेवढं सविस्तर लिहायची काही गरज नाही, त्याचा सर्व सारांश आला तरी पुरेसा। आणि विषय हा लिहायचा असतो आणि माहिती स्वरूप लेखी पाहिजे आणि विषय थोडक्यात लिहायचा असतो। कारण जे आपली अपील होते ना या किंवा त्या जे आपण पहिला जो क्रमांक लिहितो त्याच्यावरच अपील होत असते, कारण मला या गोष्टीचा अनुभव मी तिथपर्यंत गेलेलो आहे। आणि पहिला तोच फॉर्म पाहिला जातो। आणि 2 माहिती ज्या कार्य विभागात संबंधित त्याचं हे ब मध्येच आहे तेच आहे, बाकी काही वेगळं असं काही नाही। खाली ठिकाण दिनांक अपील करायची सही एवढं लिहायचं आणि तो फॉर्म पोस्टाने आणि रजिस्टर पोस्टानेच पाठवावा, हे चांगलं असते। रजिस्टर म्हणजे नोंदणीकृत असते ते, त्याच्यानंच आपण पाठवावं। तर ठीक आहे, धन्यवाद।